दरम्यान मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे। यावेळी मुंबईत सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय, तर मुंबईतील दादर परिसरामध्ये ही दृश्य आपण बघू शकतोय। मुंबईमध्ये कशा पद्धतीने ढगाळ वातावरण आहे आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सकाळीच इथं ढग दाटून आल्याचं दिसून आलेलं आहे। मुंबईतील दादर परिसरातून याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। राज्यातील बहुतांश भागांमध्ये उन्हाचा तडाखा कायम असताना काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। दरम्यान आपण पाहतोय मुंबईत आज, उद्या आणि परवामध्ये मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आपण पाहतोय मुंबई शहरासह उपनगरामध्ये सध्या उकाडा जाणवत आहे, तसंच शहरामध्ये रात्रीही प्रचंड उकाडा सोसावा लागत आहे आणि याच दरम्यान आपण पाहतोय की सध्या विरुद्ध दिशेने येणारे कोरडे आणि ओलसर वारे जे आहेत हे एकत्रित झाल्यामुळे यांचा परिणाम जो आहे मुंबई, ठाणे आणि पालघर भागामध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे। सध्या आपण पाहतोय की मुंबईमध्ये यासह महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये येत्या 3 दिवसामध्ये वादळी पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। सध्या आपण पाहतोय की मुंबईत पुढील 5 दिवस कमाल तापमान जे आहे 31 ते 35 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत असेल। त्यामुळे सध्या मुंबईतलं आपण वातावरण पाहिलं तर कोरडं वातावरण पाहायला मिळतंय, ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। यामुळे हा पुढील 3 दिवसामध्ये पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।